गजाननाय नमः। ॐ लंबोदराय नमः। ॐ शूर्पकर्णाय नमः। ॐ विघ्नहर्ताय नमः। गौरी हर को मांगलिये गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहीं न जाए लागत हो पद को। जय देव जय देव। हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ट्रॅव्हल विथ प्राजू। आता तुम्हाला जसं माहीतच आहे की मी कोकणात आहे। वेलकम टू कोकण सिरीज। कोकण सिरीजमध्ये गणपती स्पेशल चालू आहे आणि आज आहे गणपतीचा शेवटचा दिवस म्हणजे विसर्जनाचा दिवस। बाप्पाला विसर्जन करताना बघून तर अजिबात चांगलं वाटत नाही, कारण हे 5 दिवस कसे गेले हे कळलंच नाही आम्हाला। आणि रोज नवीन नवीन गोड पदार्थ किंवा नैवेद्य बनवून खायला घालणं म्हणजे एक वेगळंच सुख आहे। आणि कोकणातला गणपती ही एक वेगळीच मज्जा आहे। ती मजा मी पूर्णपणे हळूहळू म्हणजे करत 2-3 व्हिडिओजमध्ये ऑलरेडी दाखवलेली आहे। मी इथे लिंक देते, तुम्ही बघा, नक्की बघा आणि आवडत आहेत की नाही ते मला सांगा। तर आता आम्ही विसर्जनाची तयारी करतो आहे। 5:30 होऊन गेलेत ऑलमोस्ट आणि आत्ताच आमच्या घरी आरती करून गेले सगळे गाववाले येऊन। म्हणजे आता हळूहळू ते लोक येतील आणि एक एक घरातल्या पूर्ण वाडीतले एक घरातले गणपती न्यायला सुरू करतील। तर हे विसर्जन समुद्रावरती होतं। समुद्रकिनारा आमच्या घरापासून फार जवळ आहे, म्हणजे अगदी 1-2-5 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे वायंगणीचा समुद्र। आणि तर विसर्जनाच्या तयारीत म्हणजे काय, तर सर्वात पहिले आम्ही आमची जी अंगण आहे ते क्लीन करतो। हे इथलं अंगण आम्ही क्लीन केलं आणि मग गणपतीचा पाठ ठेवायला हे इथे अशी रांगोळी काढली आहे छोटीशी। मग जेव्हा सगळी मुलं येतील उचलायला तेव्हा तो गणपतीचा पाठ गणपती आणून इथे ठेवणार। आधी इथे आम्ही अंगणात त्यांची आरती करणार आणि मग घेऊन जाणार समुद्रावरती। तर समुद्रावरती ह्यांचं विसर्जन एक वेगळी मज्जा आहे आणि वेगळा एक्सपिरियन्स आहे। म्हणजे हे मी जेव्हा पहिल्यांदा बघितलेलं तेव्हा मी आय वॉज मेस्मराइज्ड की किती मस्त आहे हे। इथे एक वेगळ्या ऑर्गनाइज्ड प्रकारे हे लोक विसर्जन चा कार्यक्रम मॅनेज करतात, त्यामुळे ते बघायला एक वेगळीच मजा येणार आहे तुम्हाला। सो स्टे ट्यून। समुद्रावर नेण्यासाठी आम्ही हे सामान जमा करतो आहे। कापूर इज द मेन थिंग। कापूर भरपूर सारा घेतला आहे आम्ही आणि अगरबत्ती आणि माचीस, ही माचीस तो प्रसाद। हो, आणि प्रसाद वाटायला लाह्या महत्त्वाच्या इथे। लाह्या, मातीचा नारळ आणि काकडी हा असा प्रसाद असतो, तो घेऊन जातो। तामण वर्षभराची शिजोरी आहे ना ही। टिफिन बॉक्स। ओके, येस। तू हे उत्तर पूजेचे तांदूळ गुरुजींनी कालच देऊन गेलेले, एकादशमीला आलेले तेव्हा। काल जी एकादशमी झाली, एकादशमी म्हणजे काय हे मी विचारलं घरी, तर ते असं म्हणाले की आपण विसर्जनाच्या दिवशी जी एक छोटीशी पूजा करतो, गणेश पूजा, उत्तर पूजेचे तांदूळ ते सगळे देऊन जातात भटजी, कारण गावी भटजी एकच असतो पूर्ण वाडीत, तर तो सगळीकडे यायला त्याला जमत नाही आणि गणपती सगळ्यांकडेच असल्यामुळे विसर्जनाच्या दिवशी खूप घाई होते, म्हणून ते 4थ्या दिवशी एकादशमी करायला येतात आणि ते उत्तर पूजेचे तांदूळ आम्हाला देऊन जातात। अशी एकादशमी इथे कोकणात करतात। गणपती महाराजा सालाबादाप्रमाणे आम्ही तुमची सेवा करत आलो आहे आणि ह्याच्या पुढे अशीच सेवा आमच्या हातून घडू दे। काही चुकलं वागलं असेल तर क्षमा कर। आमच्या मयेकर कुटुंबांना सांभाळून घे, सगळ्यांना सुखी समाधानी ठेव, सगळ्यांच्या मुलाबाळांना सुखी ठेव, त्यांचे जे काही इच्छा असतील त्या पूर्ण कर। ते तुझी मनोभावे पूजा करतील, दरवर्षी त्यांना इकडे यायची बुद्धी दे आणि शक्ती दे, आरोग्य दे सगळ्यांना आणि बरा कर। होय महाराज।
गणपती बाप्पा नाही अमोल विमान उडवत आहे. ते सगळे सारे वरती होते पण हलवला ओके बस गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. काय पकडू मी. काय करूचे ना करताना तू काय करूचं नाही तू फक्त रोखलो पप्पा उठे 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 गणपती बाप्पा मोरया. उद्यासाठी मध्ये अजून मध्ये मध्ये घे बाबी. थोडं पुढे एका बाजूला गेल्या त्यांना थोडं पुढे व्हायला पाहिजे. पुढे पुढे जायला. समजतं पुढे होईल का पप्पा मागे जा पप्पा. पप्पा मी आलो. जाऊ दे काय. पकडते हा. ती बॅग दे मग इकडे. ह्याला पकड. गणपती नेलाय, आता आम्ही जातोय मागून. ह्या लोकांनी थोडा उशीर केला बट होपफुली सनसेट आत्ता होतो आहे, त्यामुळे थोडासा मला उजेडात घ्यायला मिळेल शॉट्स. आणि बाकीचे मग मी आयफोनमध्ये घेणार आहे आणि त्याच्यातलेच टाकायला लागणार, कारण अंधार होणार आहे आता आणि गोप्रोमध्ये अंधारात काहीच दिसत नाही. बघा असे लोक जमले आहेत. ड्रोन आला आहे आमचा. हॅलो हॅलो. वाळूत असे गणपतीसमोर 2 खड्डे तयार करतो आम्ही आधी, आणि त्यातल्या एका खड्ड्यामध्ये दिवा ठेवतो आणि दुसऱ्यामध्ये कापूर ठेवतो. हा दिवा आणि कापूर आरती पूर्ण होईपर्यंत पेटत राहिला पाहिजे. बाजूला अगरबत्त्याही लावून ठेवतो. वाडीतला प्रत्येक गणपती एका रांगेत आणून झाल्यावर आरती सुरू करतात आणि मग एक एक गणपती पाण्यात विसर्जनासाठी नेतात. समुद्रावर असलेल्या या प्रचंड वाऱ्यामुळे दिवा आणि अगरबत्त्या पेटवणं हा एक कठीण टास्कच होता. कसं तरी मी ते मॅनेज केलं आणि मग पुढचे व्हिडिओज काढायला सुरुवात केली. सगळे गणपती एका रांगेत ह्या दिवा आणि कापराच्या प्रकाशात अंधार झाल्यावर खूप सुंदर दिसतात. अर्थात हे दृश्य जेवढं मन हिरावणारं होतं तेवढंच कठीणही होतं, कारण बाप्पाला परत वर्षभरासाठी त्यांच्या गावी पाठवायचं होतं. असो, सगळे गणपती आले आणि आरतीला सुरुवात झाली.
नागरिकता फळ तुझं गौरी तुझं गौरी गणपती बाप्पा गणपती बाप्पा सगळ्यांची जबाबदारी करून घेतलेली आहे. तर सगळ्या मुलांना लक्ष ठेव, तिथे काय काय कामं आणले तिथे परिपूर्ण कर, सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि एकरूपाने राहू दे असे त्यांना चांगली बुद्धी दे. एक प्रार्थना, पुढच्या वर्षी लवकर या आपण.
हॅलो ती तिकडे काय करते काय पडायचं सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी जळते मानुता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव. तर अशा प्रकारे बाप्पाला सी ऑफ करून आम्ही घरी आलेलो आहोत. विसर्जन झालेलं आहे सफल संपूर्ण आणि एक वेगळा एक्सपिरियन्स तुम्हालाही बघून खूप मजा आली असावी असं मला वाटतंय. जर मजा आली असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आणि अशाच भरपूर व्हिडिओजसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताच्या आत्ता जाऊन सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप शावरिंग युअर लव्ह. बाय. सी यू.